प्रेम हे बावरे भाग 14. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. पिहूचं आवडतं गाणं. गाण्यात ती स्वतःला व प्रणवला त्या हिरो हिरोईनच्या जागी समजून स्वतःशीच हसत होती. पण तिला कुठं माहीत होतं, तिच्या या स्वर्गासारख्या वाटणाऱ्या आयुष्याला कधीच दुष्ट लागली होती. प्रणवचं वागणं पूर्णपणे बदलून गेलं होतं. तो आता पिहूसोबत नीट बोलत होता ना, लवकर तिच्या मॅसेज फोनचा रिप्लाय देत होता. पिहू काही विचारल तर कामात होतो, वेळ नाही, खूप बिझी आहे म्हणून तो तिला टाळू लागला होता. पिहू म्हणाली, काल लवकर झोपलास, बोलला नाहीस? प्रणव म्हणाला, हो झोप लागली. पिहू म्हणाली, अरे गुड नाईट तर बोलायचं ना? प्रणव म्हणाला, हो का, आता काय तुला विचारून झोपत जाऊ का? तुला तर काम नसतं पण मला काम असतं ना, कंटाळा येतो मग झोपतो, त्यात एवढं काय मोठा डोंगर कोसळला. पिहूला त्याचं बोलणं खूप मनाला लागलं, पण आता आपणच शांत राहू म्हणून तिने समजदारीने घ्यायचं ठरवलं. पिहू म्हणाली, ठीक आहे, झोप आली की झोपत जा, मी नाही विचारणार परत. आता प्रत्येक गोष्टीत पिहूला जाणीव होऊ लागली होती की प्रणव टाळत आहे आपल्याला. पण तिचं प्रेम त्याच्या अशा वागण्याने खूपच वाढू लागलं होतं. प्रणवला गमावण्याची भीती मनात घर करून गेली होती. ती जमेल तितकं प्रणवसोबत वाद होऊ नये याचा प्रयत्न करत होती, पण सारं उलटच होत होतं. काय करावं हे तिलाही कळेना झालं होतं. आपण कुठे चुकत आहे का याचाच विचार ती दिवसरात्र करू लागली होती. प्रणवलाही लहर आल्यासारखं कधी तिच्याशी छान बोलायचा तर कधी रागाशिवाय आणि वादाशिवाय काही नसायचं त्यांच्या बोलण्यात. पिहू बोलली नाही की विसरलीस का म्हणायचा आणि बोलायला लागली की तुला काही काम नाही का, पाहतं तेव्हा बोलूच वाटतं का तुला? बोलावे की नाही बोलावे हेही पिहू समजू शकत नव्हती. पिहू म्हणाले, प्रणव, माझं काही चुकत आहे का? असेल तर सांग, मी नाही वागणार असं ज्याने तुला राग येईल. प्रणव म्हणाला, तुझं नाही चुकत ग, माझंच चुकलं. पिहू म्हणाली, काय? प्रणव म्हणाला, काही नाही, बरं सेमिस्टरची तयारी कशी चालू आहे? पिहू म्हणाली, ठीक. प्रणव म्हणाला, फक्त ठीक? हो ठीकच असणार, लक्षच कुठे असतं, पाहावं तेव्हा बोलत असतेस. पिहू म्हणाली, अरे असं का बोलतोस, मी करतेय ना अभ्यास आणि प्रेम आहेस तू माझं, तुझ्यासोबत नाही बोलणार तर कोणासोबत बोलू? प्रणव म्हणाला, झालं का सुरू? प्रेम 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 याशिवाय काही नाही का तुझ्या आयुष्यात? पिहू म्हणाली, आहे ना, पण सर्वात आधी तू, नंतर सर्व काही. प्रणव म्हणाला, काय हे पागलपण? स्वतःचं असं काही आहे की नाही, की फक्त मीच? अगं तू तुझ्या भविष्याच्या काही विचार केला आहेस की नाही? स्वतःच्या पायावर उभं राहायचं, करिअर करायचं. पिहू म्हणाली, हो त्यासाठीच चालू आहे ना स्टडी, आणि माझंही स्वप्न आहे स्वतःची ओळख निर्माण करायची, पण त्यात मला तुझी साथ हवी. प्रणव म्हणाला, पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत मला गृहीत धरून चालणं बंद कर आणि स्वतःच्या करिअरकडे लक्ष दे. मला हे इमोशनल प्रेम प्रेम करणं अजिबात आवडत नाही. चीड येते मला तुझी अशाने. पिहू म्हणाली, काय? माझ्या प्रेमाची चीड येते तुला? प्रणव म्हणाला, हो, नुसता प्रेम प्रेम मला तर वाटतं, त्याशिवाय तुला काही येतच नसेल. पिहू तर प्रणवचं बोलणं ऐकून तुटूनच गेली. आपण ज्याला सर्वस्व मानतो त्याला आपल्या प्रेमाचीच चीड येते. खूप रडू कोसळत होते तिला. पिहू म्हणाली, ठीक आहे प्रणव, मी जास्त लक्ष देईन स्टडीकडे, पण तुझ्यावर प्रेम करणं सोडणं मला जमणार नाही. प्रणव म्हणाला, बरं आहे, तुझी मर्जी तुझी लाईफ. त्याचं बोलणं ऐकून आता मात्र पिहूचे अश्रू अनावर झाले. तुझी लाईफ, माझी लाईफ, माझी एकटीची कधीपासून झाली. प्रणवशिवाय काय आहे लाईफ? प्रणवशिवाय
तर मी माझ्या लाईफची कल्पनाच केली नाही आणि तो इतक्या सहज असं बोलला, तुझी लाईफ? पिहू प्रणवला फोन लावते. प्रणव म्हणाला, काय झालं आता? तर बोलत होतो ना मॅसेजने, लगेच फोन का? पिहू म्हणाली, प्रणव तू काय बोललास? तुझी लाईफ तुझी मर्जी? प्रणव म्हणाला, हो. मग यावर पिहू फोनवर रडू लागते. प्रणव म्हणाला, झालं का चालू तुझं रडगाणं? तू रडणार असशील तर मी फोन ठेवतो. मला असलं अजिबात आवडत नाही. पिहू म्हणाली, नको, फोन नको ठेवू. म्हणत पिहू शांत होते. पण प्रणव तू असं का बोलला? तुझी लाईफ? अरे तुझ्यापेक्षा वेगळी आहे का माझी लाईफ? आपली लाईफ आहे ही. प्रणव म्हणाला, तू इतक्या पुढचा विचार का करत आहेस? ते पुढच्या पुढे पाहता येईल. आता स्वतःच्या स्टडीकडे लक्ष दे. पिहू म्हणाले, पिहू आपल्या परीने सर्व सावरायचा प्रयत्न करत असते. पण सर्व जसं हातातून निसटून चाललं आहे असं तिला वाटू लागलं होतं. इतकी काळजी घेणारा प्रणव अचानक असा का वागू लागला? खरंच जग असंच असतं का? आणि मुलंही सगळी प्रणवसारखीच असतात का? आज आपण रडलो तरी त्याला त्याचं काही वाटत नाही. हीच होती का त्याची काळजी? काय करावं मी म्हणजे प्रणव पहिलाच प्रणव होईल? एक ना हजार प्रश्न आणि विचारांचं थैमान पिहूच्या डोक्यात सुरू होतं. 4 दिवस झाले प्रणव पिहूसोबत बोलला नव्हता. कितीतरी मेसेज करून पिहू थकली होती आणि त्याचा फोनही लागत नव्हता. काय करावं हे तिलाच कळत नव्हतं. ठीक आहे, मीही बोलत नाही म्हणून तिने त्याला एक रिप्लाय सेंड केला आणि स्वतःच्या कामाला लागली. सर्व आवरून ती कॉलेजला गेली, पण तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. का करतोय असं प्रणव? काय कमी आहे आपल्या प्रेमात? काय चुकत आहे माझं? सारे प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती. कॉलेज संपवून ती घरी गेली. घरचं वातावरण पाहून तर तिला धक्काच बसला. स्मशान शांतता होती घरात. बाबाही आज बँकेत गेले नव्हते. आई हळूहळू रडत होती. काय झालं आहे हे तिला कळेना. तिने हळूच आईला विचारलं, काय झालं आहे? कारण बाबा खूपच रागात दिसले तिला. पण आईने काही नाही, जा आवरून घे आणि जेवण कर म्हणून सांगितलं. मग तीही जाऊन कपडे बदलून बाहेर आलीच की दारात उमादी, पिहूची मोठी बहीण उभी होती. पण तिच्यासोबत एक मुलगाही होता. फुलांच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. पिहूला कळायला वेळ लागला नाही की दीदीनं लग्न केलंय, तेही बाबांना न विचारता. ती दारात दिसताच पिहूच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. पण जसे बाबा मोठ्याने ओरडले तसं ती भानावर आली. बाबा म्हणाले, थांब, घरात पाऊल टाकू नकोस. पराक्रम करून आलीस आणि आता घरात काय आहे तुझं? उमा दीदी म्हणाली, अहो बाबा, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. थोडं ऐकून तर घ्या माझं. बाबा म्हणाले, कसला आशीर्वाद आणि कोण तू? लग्न करताना बाबा आठवले नाहीत का तुला? आता आली आहेस आपलं काळं तोंड घेऊन. चल, चालती हो इथून. या घरात तुझं कोणी नाही. पुन्हा इथे पाऊलही ठेवू नको. आम्हाला एकच मुलगी आहे, पिहू. बाबा उमाचं काहीच ऐकून घेत नव्हते व तिला बोलूही देत नव्हते. तेवढ्यात पिहू पुढे येऊन, बाबा शांत व्हा, दीदीचं थोडं ऐकून तर घ्या असं बोललेच की पुढच्या क्षणी तिला तिच्या कानात कोणीतरी कडवलेलं तेल ओतलं आहे असं तिला जाणवू लागलं होतं. तिचा हात केव्हाच कानाजवळ पोहोचला होता. खूप जोरात कळ येत होती कानातून. थोड्या वेळासाठी आपण बधीर झालो आहे असंच तिला वाटलं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आईने तिला ओढून जवळ घेतलं व आजचा म्हणून सांगितलं होतं. आज पहिल्यांदा बाबांनी पिहूच्या कानाखाली मारली होती. बाबांचा राग पाहून आणि मिळालेल्या प्रसादामुळे तर पिहू थंडच पडली होती. उमाचा सर्व राग त्यांनी पिहूवर काढला होता. ती शांतपणे बाजूला उभी राहून काय होतंय ते पाहत होती. उमा आणि तिचा पतीही थोडे घाबरून गेले होते. जात ना पात उठली आणि केलं कोणासोबतही लग्न? अगं, आपल्या जातीतली मुलं मुली होती का जे परक्या जातीत जाऊन लग्न केलंस? माझं नाव मातीत मिसळून आलीस? लग्न करायचं होतं तर सांगायचं होतं मला. एकापेक्षा एक मुलं शोधली असती आपल्या जातीतली तुझ्यासाठी. आता त्यांनी आपला मोर्चा उमाच्या नवऱ्याकडे वळवला. आणि तू रे, ती तर मूर्ख आहे. तुला नाही कळालं का? घरच्यांनी कशी परवानगी दिली तुला? काय संस्कार असतील देव जाणे. आता तुला तर काय म्हणू जेव्हा मीच हरलो.
माझ्याच मुलीने माझी मान खाली घातली तर? चला चालते व्हा दोघेही. पुन्हा इथे दिसलात तर चांगलं नाही होणार. आमचा तुमच्याशी काहीच संबंध नाही. दोघंही आले तसे घरात पाऊलही न ठेवता दारातूनच निघून गेले. आई तर बाबांपुढे कधी काही बोलतच नव्हती. पिहूने बोलायचा प्रयत्न करून आपला कान सुजवून घेतला होता. ती तशीच न जेवताच रूममध्ये जाऊन झोपी गेली. जेव्हा जाग आली तेव्हाही घरात टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता होती. अचानक पिहूच्या मनात एक विचार आला आणि सरकन तिच्या अंगावर काटा उभा राहिला. बाबांना प्रणवबद्दल कळलं तर? तोही आपल्या जातीचा नाही. बापरे, कधी विचारच केला नव्हता. पिहूला रडू आवरेना. प्रणवचा विचार आला तसा तिने आपला मोबाईल पाहिलं. प्रणवने 4-5 तासापूर्वी मेसेज केला होता. पण पिहूने पाहिलाच नव्हतं. पटकन तिने रिप्लाय दिला, हॅलो. प्रणव म्हणाला, काय गं, तुझं हे रोजचंच रुसणं? थोडा वेळ नाही बोलणं झालं की लगेच रुसणं, रडणं. मला नाही सहन होत हे आता. त्यापेक्षा तू तुझ्या वाटेने जा आणि मी माझ्या. यापुढे तुझ्यासोबत बोलणं माझ्याने होणार नाही. झालं गेलं विसरून जा. तू तुझी लाईफ जग, मी माझी जगतो. पिहूवर पडलेला हा सर्वात मोठा बांब होता. सकाळी जे घडलं ते ती विसरूनही गेली थोड्या वेळासाठी. 10 वेळा तिने प्रणवचा मेसेज वाचला तरी जसं तिला काहीच कळत नाही असं तिला वाटू लागलं. आपल्याला वाचता येत नाही हेही ती स्वतःलाच विचारत होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.